नमस्कार. माझी देवघरातील पूजा. दिव्योन्मेष सत्संगाच्या नाथसिद्ध गुरुपौर्णिमेनिमित्त हा काव्य वाचन व गायन असा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम म्हणजे परमपूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांच्या आध्यात्मिक जाणीवेतील प्रवासच होय. आपल्या हृदयाच्या एकांतात जाऊन त्या आत्मस्वरूपातील पांडुरंगाची पूजा कशा प्रकारे बांधावी या अनुभवाच्या परास्थितीतून त्यांना स्फूर्त झालेले भावविश्व म्हणजेच ही काव्ये होत. या काव्यांनाच अद्वैत उन्मेष म्हटले जाते. आपणही सर्वजण साहजिकच त्या पूजेचे अधिकारी होतो व गुरु साक्षात परब्रह्म या मानसिकतेमध्ये स्थिर होतो. हीच ती देवघरातील पूजा. या देवघरातील पूजेला समृद्ध करण्यासाठी म्हणून मंचावर बसलेल्या कलाकारांची नाव ओळख या निमित्ताने अगत्याचे आहे. देवघरातील पूजेच्या हर एक उपाधींना आपल्या आवाजात बांधून ठेवणाऱ्या सौ सुजाता जोशी व सौ प्रज्ञा भागवत, तसेच काव्य वाचनाच्या व निवेदनाच्या मार्फत त्या पांडुरंगाला आपल्या भावविश्वात साकार करणाऱ्या डॉक्टर सौ विशाखा ओक, हे सर्व साधक दिव्योन्मेष सत्संगाचे अभिन्न भागच आहेत. तरी आपण सर्वजण या देवघरातील पूजेला मनस्वी समर्पित होऊया. नमस्कार. आज असाच एक प्रवास उलगडून सांगावासा वाटतोय. प्रातिनिधिक स्वरूपात असला तरी तो तुमचा, माझा, सगळ्यांचा आहे. लहानपणापासूनच तुमच्या माझ्या सर्वांच्याच घरात घर करून असलेले एक देवघर मात्र नक्की असते. आपल्या सगळ्यांचा प्रवास या देवघरातूनच सुरू होत असतो आणि या देवघरातील देवच आपल्याला संस्कारातून वाढवीत असतात. माझ्याही लहानपणी मला आठवतंय असंच एक देवघर होतं. आमचं एक छोटंसं कुटुंब आणि घर तसं मोठ्या वाड्यातलं. मला आठवतंय तीच एक दुपार आणि हो, तीच ती खिडकी. आज दुपारपर्यंतचा दिवस तसा धावपळीचा होता. आता संध्याकाळ होत आली होती. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. आकाशात स्वतःची नक्षी करत होते. झाडांच्या पानांची हिरवीगार हालचाल आणि वाऱ्याची हलकीशी झुळूक मन सुखावून गेली. मी तिथेच थांबले, त्याच खिडकीत. माझी खिडकी. माझी खिडकी खूपच विलक्षण आहे. अर्थात ती तुमची पण आहेच हो. माझं मन, बुद्धी, चित्त आणि खिडकीतून हळूच डोकावणारा माझा छोटासा अहंकार अशी माझी खिडकी म्हणजे आपल्या सर्वांची. त्या खिडकीतून मी बघत होते ते निळेशार आकाश. निळ्या रंगी त्या विशाल अंबरी उमटे नवचैतन्य. निळ्या रंगी त्या विशाल अंबरी उमटे नवचैतन्य. निरभ्रित्या रविबिंबातून प्रकटे रश्मींचे हास्य. वृक्षलता त्या सुहास्यवदनी हाले निर्मल वात. प्रसन्न दर्शनी फूल ही डोले गंध भरोनी साथ. खिडकीमधून माझंच मन बाहेरील विश्वात मुग्ध झालं होतं.
रंग हे ते स्पर्श करती, रंग हे ते स्पर्श करती, अवनीवर सर्वत्र. बेरंग होऊनी बघ, मिळेल हरी तो एकत्र, मिळेल हरी तो एकत्र. नकोस रंगू अनेक रंगी, नकोस रंगू अनेक रंगी, खुजेपणा तो व्यक्त. एकच रंगी सर्वत्र भरे, जाणून घेतो अव्यक्त. विविधतेच्या अनेक रंगी, विविधतेच्या अनेक रंगी, सहज वसे तो भ्रम. विविधतेच्या अनेक रंगी, सहज वसे तो भ्रम. एकत्रित एकतेच्या पोटी, दूर दूर होई विभ्रम, दूर दूर होई विभ्रम. रंग नसे तो, रंग नसे तो, गंध नसे तो, भाव नसे तो अभाव. जाणून घेऊ रंगात रंगुनी, गंधात रमहुनी, भाव जाणुनी त्याचा विश्व स्वभाव, त्याचा विश्व स्वभाव. मी स्वतःशीच हसले. वाऱ्याचा गारवा जसा वाढला तशी माझ्या बाह्य खिडकीची तावदाने बंद करून मागे सरकले. अशा या भावविभोर अवस्थेत माझी पावलं नकळत देवघराकडे वळली. प्रशस्त अशा या देवघरात सुंदर कोरीवकाम केलेल्या सागवानी देव्हाऱ्यात ती सावळी मूर्ती विराजमान होती कितीतरी वर्षांपासून. समईतल्या शुभ्र कळ्या मंद तेवत होत्या आणि त्यांच्या शुद्ध प्रकाशात सावळी मूर्ती अजूनच साजेरी दिसत होती. मी तिच्याकडे डोळे भरून बघितले. किती बरं वाटलं म्हणून सांगू. तो सावळा हरी मला सांगत होता, अगं अगं, खिडकी बंद करू नकोस, ती अधिक सूक्ष्म कर आणि बघ तरी माझ्याकडे. 2 शब्द बोलशील की नाही माझ्याशी. मी माझ्या आवडीच्या जागी आसनावर भिंतीला टेकून बसले. त्याच्या सन्मुख सर्व संवाद डोळ्यातून घडत होता, शांत मौनात आणि मनात. तो श्यामच बोलत होता. हो, माझ्या आतल्या खिडकीतून. मात्र बाहेरच्या बाजूनी तो म्हणत होता, तू निरागस हो, तू निरागस हो. मीच अडकतो, मीच अडकतो, माझा मी मलाच खटकतो. जवळचा स्वार्थ, जवळची माणसे, आपल्यात आपणच बालक व्हावे. निरागस होऊन स्वरूप बघावे, निरागस होऊन स्वरूप बघावे. आपल्या डोळ्यात आपणच पहावे, आपल्या डोळ्यात आपणच पहावे. जवळ राहून दूर असावे, त्याच्यासारखे जीवन असावे, त्याच्यासारखे जीवन असावे. सगळे करून कशातच नसावे, सगळे करून कशातच नसावे. आपल्यात तो राहतोच ना, आपल्यात तो राहतोच ना. श्वासात राहून निश्वास सोडतोच ना. सुख दुःखही भोगतोच ना. सर्वातीतही असतोच ना. त्याच्यासारखे जमत नाही, त्याच्यासारखे जमत नाही. विचार असा करू नकोस. फूल असून गंध नाही असे जीवन जगू नकोस. तुझ्यातच तो बसला आहे, तुझ्यातच तो बसला आहे आणि सत्य होऊन बघतो आहे. प्रभेतून तो खुणावत आहे, निरागसतेतून तूच तो होतो आहे, तूच तो होतो आहे. खिडकीच्या बाहेरून बोलणारा श्याम थेट माझ्या देवघरातच आला. माझी खिडकी मात्र समोरच्या श्यामला बघता बघता भूतकाळात गेली, अगदी बालपणात. ह्याच देवघरात माझे बाबा पांडुरंगाची पूजा करत असायचे.
बाबांची पूजा अगदी सागर संगीत असायची. अत्तर, उदबत्ती, हार, गंध, तुळस आणि त्या खिडकीतून दिसणारी ती फुलं, ती ना या परडीत दिसायची. मला ना फार आवडायचे पूजा बघायला. एकदा पांडुरंगाकडे बघायचे, एकदा बाबांकडे, एकदा पांडुरंगाकडे, एकदा बाबांकडे. अरेच्छा, हाच तो श्याम बाहेरून याच खिडकीतून तर बघत होता. तोच तर पांडुरंग नव्हे ना? माझ्या मनाच्या विकर्ष रेषा अधिकच सर्वंकष झाल्या. प्रत्येक फूल वाहताना बाबांच्या चेहऱ्यावरील भाव खूप प्रेमळ असायचे. ते पांडुरंगाकडे बघत त्यांना म्हणायचे, माझ्या विठ्ठला, हे मन तुला अर्पण करतोय रे, सांभाळ बरं. मग पूजा झाल्यावर ते शांत बसायचे, डोळे मिटून. त्यांची ती ध्यानस्थ मूर्ती बघून मी पण त्यांचे अनुसरण करायचे. त्यांचा तो भाव माझ्या निरागस मनाला असाच वाटत होता, अगदी कोंदाटून वाहत होता. जणू पांडुरंगच, हो पांडुरंगच कोंदाटून वाहत होता. कोंदाटून त्या कृष्ण भावे विठ्ठल तोची विलसे. कोंदाटून त्या कृष्ण भावे विठ्ठल तोची विलसे. निशून्याच्या भावामधुनी ज्ञान जणू तळपे. भावमधुर त्या स्वरूपामधुनी मुरली मनोहर बरसे. संत भक्त तै भक्त वृंद तव मुग्ध कीर्तनी डोले. कटी करीत्या विटी उभ्या त्या घटी वसे तव रूप. अघटित रूपा चंद्रातटी त्या प्रगटे सगुण स्वरूप. सगुण रूपा तूच अरूपा. विश्वभरी त्या रंग. निर्गुण रंगी सगुणी उभा तो कृष्ण नभे पांडुरंग. सगुण निर्गुणी एकच अभेदा. नित्य वसे तो देवा. देई प्रचिती भक्ता जवळी घेऊनी सगुण रूपा. वैजयंती तै मोती माळा किरीट शिरावरती. चंदन उटी कानी कुंडल सगुण विष्णु शोभसी. नारायणी त्या
त्या तव वामांगे लक्ष्मीच वसते रुक्मिणी रूपे अंगे चोरून लक्ष्मीच असते लेकुरवाळ्या विठूच्या रूपा मांदियाळी सजली ज्ञानेश्वरा ते घेऊन येता सकल संता तव भेटी कष्टी घेऊन समष्टी साधून व्यष्टी तव बघतो वार करी तव सोहम बोधे अरूपास भावतो कुंदाटून त्या कृष्ण भावे विठ्ठल तोची विनसे विठ्ठल तोची विनसे खरंच माझ्या अंतरखिडकीच्या भावजाणीवेतून माझ्या बाबांची त्यांच्यातल्या वारकऱ्याची ओळख मला आज होत होती. तोच तो पांडुरंग आहे आजही सगुण रूपात. तीच ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आहे. चांदीच्या देव्हाऱ्यात मध्यभागी चांदीचा गणपती आहे. अगदी शोभून दिसत आहे. आणि शेजारी अन्नपूर्णाही आहे बरं का. त्यांच्यासाठीच खरे तर ही फुलांची परडी. माझे बाबा ते परडीतलं लाल लाल फूल आहे ना ते गणपतीलाच व्हायचे आणि म्हणायचे ओम गम गणपतये नमः ओम गम गणपतये नमः. त्यांच्या त्या प्रत्येक शब्दामधून ती शेजारची उद्बत्तीसुद्धा तटस्थपणे आकाशात विरत जायची. ज्ञानेश्वर माऊलींना आणि पांडुरंगाला समर्पित झालेले श्वेतपुष्प आजही त्या मुग्ध अशा दवबिंदूत आर्द्रतेने विसावलेले अधिकच भावत आहे. माझ्या मनात प्रश्न यायचे, हा वारकरी देवघरातील पूजा कशी बरं करत असेल? माझे बाबा काय बोलत असतील एवढं? ज्ञानेश्वर माऊलींच्या तसबिरीकडे तर ते सतत बघत असायचे. नकळत ओलावणाऱ्या पापण्या त्यांना त्यांच्या समाधीस्थ सद्गुरूंचा आठव तर करून देत नसतील. खरंच बाबांची देवघरातील पूजा अगदीच आगळी वेगळी निराळी. माझ्या खिडकीच्या सूक्ष्म तावदानांना अचानक विशालता प्राप्त झाली. बाहेरील कृष्ण मला खुणावत होता. मी म्हणाले, असा कसा तू येतो आणि भाव लावूनी जातो? असा कसा तू येतो आणि भाव लावूनी जातो? देवघरातील फुलांमधूनी हळूच बोलत असतो. मुग्ध फुलांच्या स्निग्ध रंगी तू, मुग्ध फुलांच्या स्निग्ध रंगी तू पराग होऊनी वसतो. सूक्ष्मामधुनी गंध उधळुनी बेरंगी तू सजतो. प्रतिमेच्या त्या मूर्त स्वरूपी अमूर्त तू कसा असतो?
प्रतिमेच्या त्या मूर्त स्वरूपी अमूर्त तू कसा असतो, जसा दिससी तसाच नससी अनुभव ज्ञाना येतो. आणि असा कसा तू येतो, भाव लावूनी जातो, देवघरातील फुलांमधुनी हळूच बोलत असतो. गणेश रूपे, गणेश रूपे जरी बांधिले ज्ञानस्वरूपी अससी. गणेश रूपे जरी बांधिले ज्ञानस्वरूपी अससी. देवघरातून जरी बसवले मुलाधारी वससी. देवघरातून जरी बसवले मुलाधारी वससी. अन्नपूर्णा तू जरी भासे शक्तिरूपिणीसी. अन्नपूर्णा तू जरी भासे शक्तिरूपिणीसी. जगदंबाच स्वरूप तवते अपरेमध्ये दिससी. अज्ञस्वरूपी, अज्ञस्वरूपी माये भरुनी मलाच दूर करसी. अज्ञस्वरूपी माये भरुनी मलाच दूर करसी. परम प्रेम तव चित्स्वरूपा होशील पविसी. कृष्ण रूपा, कृष्ण रूपा तव प्रेमे भावे. कृष्ण रूपा तव प्रेमे भावे पूजन त्वा करतो. कृष्ण रूपा तव प्रेमे भावे पूजन त्वा करतो. विष्णु स्वरूपी अति मानसी पुरुषोत्तम तू असतो. पुरुषोत्तम तू असतो. आणि असा कसा तू येतो, भाव लावूनी जातो, देवघरातील फुलांमधुनी हळूच बोलत असतो. देवघरातील तव स्वरूपा कसा जाणू मी आता. देवघरातील तव स्वरूपा कसा जाणू मी आता. उद्बत्तीच्या द्वैत सुगंधी अद्वैता समजू कसा आता. निरंजनाच्या ज्योतीमधुनी, निरंजनाच्या ज्योतीमधुनी आर्त भावी पूजितो. कापराच्या मम क्षणिक जीवनी ज्ञाना विज्ञाना भावतो. आणि असा कसा तू येतो, भाव लावूनी जातो, देवघरातील फुलांमधुनी हळूच बोलत असतो. हळूच बोलत असतो. निरंजनाच्या ज्योतीचा प्रकाश माझ्या अंतरखिडकीतून आत खोलवर सर्वच प्रकाशित करत होता. रक्तवर्ण अशा प्रकाशाच्या जाणीवा हळूहळू आपला रंग अधिकच क्षीण करत तेजामध्ये जणू परावर्तित होत होता. कापराच्या सुगंधाने देहबुद्धीचा निरास होऊन जणू माझ्या हृदयातूनच श्यामवर्ण असा पांडुरंग माऊलींच्या तसबिरीतून स्मित करीत होता. तेवढ्यात त्या तसबिरीवरील श्वेतपुष्प टपकन खाली पडले. सद्गुरू या हृदयस्थ जाणीवांची उकल मला सहज झाली. बाबांच्या नेत्रातील अश्रू जणू माझ्यातूनच ठिपकत होते. मलाही माझ्या सद्गुरूंची तीव्र आठवण आली. का बरं दूर राहिले असेल त्यांच्यापासून? खरे तर या दिवसासाठीच असेल कदाचित. माझ्या प्रापंचिकतेला अंतर्मुख करण्यासाठीच ती बाह्य खिडकी आज नक्कीच बंद झाली. माझे सद्गुरू माझ्या हृदयातच आहेत. खरे तर त्यामुळेच हा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस नव्हे का? शांत निरभ्र अशा निरागस जाणीवेमध्ये त्यांनीच तर मला आणून सोडले आहे. माझ्या खिडक्या मीच बंद करणे आवश्यक आणि माझ्या बंदिस्त देवघरामध्ये मी त्याला बोलवणे हे माझेच काम नव्हे का? आणि तो येतो, आणि तो येतो, तो नक्कीच येतो. त्याच्या सर्व खिडक्या उघडून येतोच येतो, येतोच येतो.
बदलून गेला भाव, मम चित्त जाहले स्थिर। हे गुरुराजा तुझ आत मारुनी हाक, कितीदा पडलो जाऊनी तो झोक। मम कर्माला होता तुझा चिरे बंध, मी अज्ञ असा मज कळला ना अनुबंध। तव आठव होता हृदयी, शब्द न फुटे ते समयी। तू बसोनी अंतर्यामी, पाहतो मम त्या स्वरूपी। हे गुरुराया मज घेऊनी तू पोटात, तव शब्द वसे मम ओठात। मी जगलो कैसे मम भाग्य, मज सर्वच आहे अगम्य। गुरु नसता जव पाठी, मी सर्वथा होतो दुःखी। गुरु आला तो सारुनी मम काळ, दुःख निवळ करीतसे निखळ। दावी पथ तो स्वरूपी, सोहमचा उच्चारव करती। तो अनंत घेऊनी सवळी, निज भक्ता करी कुरवाळी। हे नाथा मी नच योग्य या भाग्याला, सर्वथा माफ करी तू कृतीला। तो जरी समाधीत बसतो, मार्गी ठेवत असतो। मज आठव होतो जेव्हा, शांतीत उतरतो तेव्हा। हा सद्गुरु हो बसला सागर तीर्थी, करीतसे मम जीवन पूर्ती। गुरु आला तो बदलून गेला भाव, मम चित्त जाहले स्थिर। आपण सर्व साधक मंडळी गुरु कृपांकित असतोच। गुरु सद्गुरु हे साक्षात परब्रह्म
आणि तो पुरुषोत्तम व त्याचे जागरण आजच्या दिवशी प्रत्येकाच्या आतल्या खिडकीतून होणे गरजेचे नव्हे का? आणि तेही आपल्या देहधारी सद्गुरूंच्या समोर. पण आपला अनुभव कसा असतो? मी आणि माझाच तर असतो. मी माझे नाव घेऊन जगतो. मी माझे नाव घेऊन जगतो. अहो, प्रत्येक जणच जगतो. माझा अनुभव माझा असतो. माझ्यात अनुभव शक्ती आहे. या विश्वात मी माणूस म्हणून जगतो. खरंच जगतो. मी चांगला आहे, वाईट आहे, गुणी आहे, दुर्गुणी आहे, विकसित आहे, मागासलेला आहे. मी असा आहे, तसाही आहे. मी नेमका कसा आहे? हे विश्वमाते, मी मला निर्माण केले की तू मला निर्माण केले? तुझा माझा संबंध काय? मी म्हणजे कोणाचे व कसले द्रव्य ग? हे माते, तूच माझ्या या द्रव्याला अनेक कलातून फिरवत आलीस. अनेक जन्मी विविध योनीतून, विविध भूमीतून मला तू नेत आली आहेस. माझ्या द्रव्यातून तुला नेमके काय साधायचे आहे हा माझा संभ्रम आहे ग. मी शुद्ध अशुद्धच्या विकास क्रमातून निथळत आहे. हे विश्वमाते, हे विश्व तुझी कार्यशाळा आहे. या कार्यशाळेतील मी एक पदार्थ आहे. माझ्यातील अपरिपक्वता तूच जाणतेस. तुझ्या कसोटीच्या खुणा, तुझे नियम मला सतत घडवत असतात. हे माते, ही कार्यशाळा मला माझे घरच वाटते. परंतु तरीही मी एकटाच असतो. असे वाटते की आता हे माझे घर नाही. माझ्या द्रव्यात काहीतरी दोष आहे. नवे बरेच दोष आहेत. मी तुझ्या कार्यशाळेतील कसोटीवर उतरू शकत नाही ग. हे माते, मी तुला आवडत नाही का ग? खरंच सांग, मी तुला आवडत नाही? मला तू एकटे सोडू नकोस. तू सांगशील ना ते मी आनंदाने करेन. तू दाखवशील ते माझे म्हणून बघेन. परंतु माते, आता ह्या कार्यशाळेतून मला बाहेर काढ, बाहेर काढ. प्रार्थना एवढीच, माझ्यातील या द्रव्याला त्याच्या मूलद्रव्यात समाधिस्थ करावेत. तुझ्या मूळ जाणीवेत खोल अंतर्धान करावेस. त्या पुरुषोत्तमात, त्या पुरुषोत्तमात, त्या पुरुषोत्तमात. सुंदर. माझ्या खिडकीच्या अंतर्धान पावणाऱ्या सर्व खुणा आकाशस्थ विश्वरूपाशी एकरूप होत होत्या. मी आतूनच विचार करत होते की खरंच सद्गुरू हे आतच बसलेले असतात. देह जाणीवेत ते जरी असले तरी ते आपल्या चिदाकाशाचा ठावच घेत असतात. मी मात्र आता हे नक्की ठरवले आहे, या हृदयाचा एकांत अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या एकांतात आपण सर्वजण लोकांतात असलो तरीही एकांतातच शिरूयात. जाऊन बसलो हृदयाच्या एकांती. मी जाऊन बसलो हृदयाच्या एकांती. तव सत्य सापडले मजया अवनी वरती. मी जाऊन बसलो हृदयाच्या एकांती.
भाव भावना येथे दुःख मूळची जे होते ग्रासित होतो तेथे मी शोधित होतो सुख या जीवन पुष्पावरती दुःख परागची होते मम या पंखावरती मी जाऊन बसलो हृदयाच्या एकांती मी प्राशित होतो गंध रस तो जेव्हा नकळत तिरके काटे बोचत होते तेव्हा मी जाऊन बसलो हृदयाच्या एकांती रक्ताच्या दुःखामधुनी एकांती जाऊन बसलो हृदयाच्या अभिसरणातून सत्य बघत चिरमलो मी जाऊन बसलो हृदयाच्या एकांती मी जाऊन बसलो हृदयाच्या एकांती. हृदयाच्या अंतर्जाणीवेतून सत्य प्रकाशाची किरणे आता थेट त्या देवघरातील पांडुरंगापर्यंत येऊन पोहोचत होती. माझ्या बंदिस्त खिडक्या परत उघडल्या. सगुण जाणीवेतील पांडुरंगाची मूर्ती विष्णू स्वरूप माऊलीच्या स्मितहास्याची प्रभा होऊन जणू माझ्याकडेच बघत होती. माझ्या सर्व मुग्ध भावभावना त्याच हृदयाच्या एकांतातून सगुण पांडुरंगाच्या पायापाशी समर्पित होत होत्या. अद्वैत उन्मेषाच्या जाणीवेतील माझे भावविश्व माझ्या सद्गुरूंनाच मूर्त स्वरूपात पाहत होते. माझ्या नतमस्तक भावजाणीवांना तेजाचा स्पर्श हा आता सहज झाला होता. जणू काही तो पांडुरंग सद्गुरू रूपात माझ्या अगदी ओंजळीत अगदी करतळी आला होता. अगदी करतळी आला होता. तुझ पांडुरंग करतळी आला आला तुझ पांडुरंग नाही भक्ती माझी तुकी अश्रुनाना रंग करतळी आला आला तुझ पांडुरंग दिव्य होनी तो आला पदस्पर्शी मिदंग दिव्य होनी तो आला पदस्पर्शी मिदंग मुकुटामधुनी ओघळला फूल होनी अभंग नाही भक्ती
अश्रुनाना रंग करतळी आला आला तूच पांडुरंग. चैतन्याच्या आरूपी माझा मला नसे थांग. सगुणाच्या त्या मोगत्यातून हसे पांडुरंग. नाही भक्ती माझी तुकी अश्रुनाना रंग करतळी आला आला तूच पांडुरंग. कटी करी नसे हो त्याच्या भक्तांसी तो दुभंग. कटी करी नसे हो त्याच्या भक्तांसी तो दुभंग. जाऊन भेटू त्यासी आता हृदय वसे अव्यंग. नाही भक्ती माझी तुकी अश्रुनाना रंग करतळी आला आला तूच पांडुरंग. करतळी आला आला तूच पांडुरंग. नाही भक्ती माझी तुकी अश्रुनाना रंग करतळी आला आला तूच पांडुरंग. करतळी आला आला तूच पांडुरंग. करतळी आला आला तूच पांडुरंग. चैतन्याने रसरसून भरलेला तेजोगोल नव्हे पांडुरंगच अगदी माझ्या ओंजळीत येऊन स्तब्ध झाला. त्याच्या त्या आर्त तेजस्वी स्वरूपात माझ्या दिव्य जीवनाचा मार्ग अधिकच तेजाळला. माझ्या अंतरंगाच्या खिडकीला आता विश्वदालनाचे साम्राज्य मोकळे झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.